नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन आपल्या व्लॉगमध्ये. आता रात्रीचा स्वयंपाक चालला आहे माझा आणि भाजीसाठी लागणार होतं लसूण. मग लसूण काढत बसले होते मी. तर श्रेया म्हणली, मामा मला पण काढायचं आहे, मी पण तुझी मदत करते. म्हणून आता आम्ही दोघी मायली की बसलो इथं. आजची जी भाजी बनवते ना मी, ती आहे मलाई पनीर. आता या अगोदर मी बऱ्याचशा आपल्या चॅनलवरती पनीरच्या रेसिपी बनवलेल्या आहेत, त्यासुद्धा नक्कीच जाऊन बघा. आणि आजचा सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान झाली होती भाजी. तर चला आम्ही भाजीची तयारी करते. आता स्वयंपाक बनवते वेळी माझं जास्तीत जास्त हे असते की आपल्याला घरातले मसालेच वापरायचे आहेत. बाहेरचे मसाले वापरले तर ॲसिडिटीसुद्धा होते, त्याच्यामुळे मग माझं नेहमी हेच असते की घरातलेच मसाले वापरायचे, बाहेरचे कमी वापरायचे म्हणून. आता इथं भाजीसाठी मी 2-3 कांदे घेतले, 2 मिरच्या घेतल्या, नंतर 7-8 काजू, कोथिंबीर याची आता एकत्र पेस्ट करणार आहे. आता या पद्धतीनं झाले बघा ही पेस्ट. थोडीशी बारीकच करायचं आहे, त्यामुळे छान भाजी घट्ट होते आणि ग्रेव्ही पण छान होते. टमाटे सेपरेट वाटून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला ती प्युरी केली मी, नंतर टोमॅटोची प्युरी केली. आता लगेच भाजीला फोडणी देऊन घेते. तेल गरम झाले. सुरुवातीला जी पेस्ट वाटली होती ना, ती टाकून घेतली मी. आता याला जास्त वेळ तेलात परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता व्हिडिओत बघितल्याप्रमाणे सतत हात चालवत राहायचा आहे आपल्याला, कारण की खाली बुडाला पण लागण्याची शक्यता असते. आता हे मलाई पनीर बनवताना आपल्याला फोडणीलाच जास्त वेळ लागणार आहे थोडासा, कारण की ह्याला हे सगळा मसाला ना तेलात छान परतल्यावरच भाजीला छान टेस्ट येते. आता हे छान परतलं गेले बराचसा वेळ. आता परतल्याच्या नंतर तेलसुद्धा सुटले. नंतर आता मी टाकले टोमॅटोची प्युरी. भाजी बनवते वेळी ना फोडणीतला जोपर्यंत कच्चेपणा जाणार नाही तोपर्यंत ही भाजी परतून घ्यायचं आहे, तरच भाजीला टेस्ट येते. थोडासा वेळ लागणार आहे, पण आता मी व्हिडिओ हे फास्ट केला आहे. मी बराच वेळ हा मसाला तेलात परतून घेतला आहे. आणि आता नंतर टाकलं आहे मी लाल मिरची, थोडीशी हळद आणि थोडासा माझ्याकडे जो मसाला होता घरात तो अगदी अर्धा चमचा टाकला आहे मी टेस्ट येण्यासाठी. आता ही टाकते मी कसुरी मेथी. ती सुद्धा बारीक असं हातावर चोळून टाकायचं आहे. आता सगळे मसाले बघा कसं तेल सोडत आहेत. आता कसुरी मेथी आता छान तेलामध्ये पूर्ण मिक्स करून घेते. आता मसालेसुद्धा छान सगळे मिक्स झालेत. आता इथं ह्याच्यामध्ये हिरवे वाटाणे टाकले, ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, नंतर हिरवी मिरची टाकली होती ना मी पेस्ट बनवते वेळी, त्याच्यामुळं लाल मिरची थोडीच टाकली. भाजी अशी छान क्रीमी होण्यासाठी मी थोडीशी साय टाकते. आता त्या साईमध्ये थोडंसं दूध घेतलं आहे आणि हे फोडणी टाकल्याच्या नंतर ना सतत आपल्याला फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहे पळीनं, नाहीतर मग दूध असं फुटल्यासारखं होतं आहे. त्याच्यामुळे असं सारखं हात आपल्याला हलवतच राहायचं आहे आणि पूर्ण मिक्स करायचं आहे. आणि आता ही भाजी बनवते वेळी श्रेयाला वास आला, ती आली बघा किचनमध्ये. मम्मासाठी लसण काढून दिले भाजीला, त्याच्यामुळे मध्येच पनीर येऊन खावं लागतं. असं आता या पद्धतीने झाले बघा ग्रेव्ही एकदम घट्ट. आणि आपली आहे ते घरामध्ये कांदा टोमॅटो, याच्यामुळेच एवढी छान घट्ट होते भाजी, बाहेरच्या मसाल्याची गरजच नाही. आता सगळ्यात शेवटी पनीर टाकून घेतले मी, ते सुद्धा छान मिक्स केलं आणि हवं तसं पाणी टाकून त्याला ग्रेव्ही बनवली. अशी एकदम घट्टसर भाजी तयार झाली आहे बघा. खूप छान टेस्ट झाली होती. तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि मला नक्कीच कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली होती ते. आता भात जर आपण बनवत असलो तर मग भातावर थोडीशी पातळच पाणी टाकून सुद्धा आपण बनवू शकतो. आणि मसाला आपण ग्रेव्ही कांदा टोमॅटो काजू टाकल्यामुळं मसाला एकदम घट्टसर तयार झाला आहे. त्याच्यामुळे हवं तेवढं पाणी बसते त्याच्यामध्ये. तर आता मला एवढं पाणी लागत होतं, आता एवढं टाकलं आहे मी. वाटलं तर थोड्या वेळानं पनीर शिजल्याच्या नंतर थोडंसं नंतर पाणी टाकेल. आता इथं मी शेवया बनवायला घेतले, तर श्रेयाला आता गूळ खायला आले बघा. आणि इथं मी शेवयासाठी पाणीसुद्धा ठेवलं आहे आदान. थोडं वाटे देते. आता इकडे शेवयासाठी मी गूळ खिसून ठेवली होती. आता ती श्रेयाला खायचं होतं आणि श्रेयाला आवडते सुद्धा आमच्या की शेंगदाणे गूळ असं आवडते तिला. आता शेवया पण आवडतात, पण त्यापेक्षा तिला गव्हाच्या पिठाच्या बनवलेल्या चकोल्या जास्त आवडतात. आता तिला इकडे गूळ दिले मी खायला. आणि आता इथं पाणी हे गरम झालं ना, त्याच्यामध्ये मग लगेच मी शेवया टाकून घेते. आता या शेवयामध्ये मीठ वगैरे बनवते वेळी सगळं टाकलेलं आहे, आता काही म्हणजे टाकायची गरज नाही.
आणि एवढ्या छान लागतात शेवया हे घरी बनवलेल्या आहेत. आणि ह्या शेवयाची खिचडीसुद्धा तिखट खिचडीसुद्धा खूप छान लागते. आणि ही शेवयाची खीर अशी हे वाफवून केलेली ना ही सुद्धा खूप छान लागते. आता यामध्ये फक्त गुळाची गरज आहे, बाकी काहीच आवश्यकता नाही. आता ह्याला एक उकळी आली, ह्याच्यातलं पाणी सगळं येळून काढायचं आणि झाली शेवयाची खीर अशी झटपट. एवढी छान लागते चवीला. आणि ह्याच्यामध्ये साखरेपेक्षा गूळच पाहिजे, गुळामुळेच ह्या शेवयाला छान चव येते. आणि थोडीशी तुपाची धार टाकली ना तर एवढं छान लागते चवीला ही ह्या शेवया गरम गरम एकदम. तर आता बघा इकडं पाण्याला आदान आलं आहे आणि मी टाकली शेवया त्याच्यामध्ये. आता ह्याला मिक्स करून घेते. आता दुपारच्या वेळेला काही गोड खायची इच्छा झाली ना तर एकदम झटपट होणारी ही शेवयाची खीर मी लगेच बनवते. कधी श्रेयाला मला आहोला कधी खायची इच्छा झाली तेव्हा. आता श्रेयाला परत गोड पाहिजे होता, तेच म्हणत होते मी तिला गोड जास्त खाऊ नको, कारण की शेवयाची आता खीर बनवल्यावर ते पण खायचं आहे, पण तिला गोडच खायचा होता. आता बघा इकडं पाण्याला सुद्धा आदान आलं आहे आणि आता गॅस बंद केला आहे मी. आणि बंद केल्याच्यानंतर वर असं छोटंसं प्लेट ठेवून याच्यामधलं पाणी सगळं काढून घेणार आहे मी, येळून घेणार आहे अशा पद्धतीनं. आता हे वर प्लेट ठेवल्यामुळं सगळं पाणी ह्याच्यातलं एका साईडनं सगळं निघून जाते. आणि झाली झटपट अशी शेवयाची खीर. काहीच वेळ लागत नाही आणि चवीला पण खूप छान लागते. आता सगळं पाणी निघालं ह्याच्यातलं. या पद्धतीने पाणी बिलकुल ठेवायचं नाही, सगळं काढायचं आहे पाणी बाहेर. आता पाणी काढल्याच्या नंतर बघा एकदम मोकळ्या मोकळ्या झाल्या शेवया. अशा हे पण होत नाहीत, हे एकदम अशा गाळ पण होत नाहीत, एकदम सुटसुटीत होतात शेवया ह्या. आता यामध्ये खिसून घेतलेला गूळ टाकला आहे मी आणि गूळ टाकल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घेतले. मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता गरमच आहेत शेवया, त्याच्यामुळे राहिलेला गूळसुद्धा सगळा मिक्स होतो त्याच्यामध्ये. आणि आता हे बंद करून प्लेट झाकून ठेवले मी. आता नंतर खातेवेळी मग तूप टाकून किंवा दूध टाकून आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये आपण खाऊ शकतो. आता लगेच मग इकडे मी चपाती बनवायला घेतल्या. स्वयंपाक तयार झाला इकडं. आता श्रेयूला पण भूक लागली आणि शेवया बनवायचं अचानकच प्लॅन ठरला बरं का. म्हणजे असं काही थोडंसं मसाल्याची स्पेशल भाजी केली की मला थोडंसं असं गोड खायची इच्छा होते. तुमच्यासोबत होते का असं, की कधी छान असा स्वयंपाक बनवला की थोडंसं गोडसुद्धा बनवावं असं होते का तुम्हाला? मला म्हणजे एकदमच मूड फिरला माझा, असं नव्हतं शेवया बनवायचं. तर राहू म्हणत होती ती की बनवलं आहे ना आता भाजी हे ते, आता जेवण घेऊया म्हणून. आता मी पटकन शेवया बनवते म्हणून त्या आपण बनवून घेतल्या. आणि असं करत करत पूर्ण स्वयंपाक झाला माझा. आणि असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. छोटा म्हणत म्हणत बराच मोठा झाला आहे. तर व्हिडिओला लाईक करा जा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता असे मोठे व्हिडिओ बनवायचे म्हणलं तर काहीतरी स्पेशल काहीतरी कंटेंट घेऊन यावा लागतो. म्हणजे बनवायचं तरी काय बनवायचं हेच असतं आहे माझ्या डोक्यामध्ये. आता बघू, थोडीशी प्लॅनिंग चालली आहे आमची. म्हणजे या अगोदरचा ब्लॉग आला होता ना आपला, त्यानुसार. तर असे छान छान ब्लॉग घेऊन यायचा प्रयत्न चालला आहे माझा. छोटे ब्लॉग तर आपले राहतातच, मिनी ब्लॉग. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.